साहेबांना विनंती करतो की त्यांनी या डेमोला सुरुवात करावी आणि सर्वांना विनंती आहे की आपण हा डेमो व्यवस्थित पाहावा, आपल्यालाही लक्षात येतील. कारण की आपण समजून घेतलं तर अमरावतीतल्या प्रत्येक जनतेपर्यंत आपण पोहोचू शकणार आहात आणि आपल्यामार्फत जनतेपर्यंत हा एक चांगला संदेश जाईल. जनतेच्या मनातील जे प्रश्न आहे ते या ठिकाणी सॉल्व्ह करण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन केलेले आहे. मी दोन्ही प्रशिक्षकांना विनंती केली त्यांनी प्रशिक्षणाला सुरुवात करावी. आणि हे कंट्रोल युनिट, या कंट्रोल युनिटमधून आपण बॅलेट देतो मतदानासाठी. मतदार कक्षात जातात, बटन दाबतात, बीपचा आवाज येतो आणि मतदान प्रक्रिया पूर्ण होते. परंतु हे जे बॅलेट युनिट आहे ह्याची संख्या कशावरून निर्धारित होते हे सांगणं आवश्यक आहे. आता बऱ्याच जणांचा संभ्रम आहे का 4 सदस्य आहेत, 4 सदस्य निवडून द्यायचे आहेत, 4 मतपत्रिका आहेत म्हणजे बॅलेट युनिटसुद्धा 4 लागतील. पण असं नाही. प्रत्येक बॅलेट युनिटवर 16 बटन आहेत. पैकी शेवटचं जे बटन असतं 16वर ते आम्ही सेटिंग म्हणजे त्याच्यामध्ये कॅन्डिडेटची सेटिंग करण्यासाठी म्हणजे त्यांचे नावं इन्स्टॉल करण्यासाठी, त्यांची संख्या, निवडून द्यायचे सदस्य हे जे आपण सेट सील करतो ती सीलिंगच्या वेळेस आम्ही ते बटन वापरतो. म्हणून हे 16वं बटन आपल्या प्रत्यक्ष मतदानाकरिता उपयोगात येत नाही. परंतु हे जे वरील 15 जे बटन आहेत हे वरील 15 बटन आपण उमेदवारांना निवडून देण्यासाठी, त्यांना मत देण्यासाठी आपण ह्या वरच्या 15 बटनांचा उपयोग करतो. आता यामध्ये असं आहे की म्हणजे याचा अर्थ एका बॅलेट युनिटवर आपण 15 उमेदवारांची निवडणूक घेऊ शकतो. आता यामध्ये पहिली मतपत्रिका जी आहे ती पहिल्या जागेकरिता आहे. उदाहरणार्थ हा प्रभाग क्रमांक आहे 1 आणि या प्रभागामध्ये ही जी पहिली जागा आहे या आता ही जी डेमोची मतपत्रिका तयार आम्ही केलेली आहे त्यात पहिली जी मतपत्रिका आहे ती 7 सदस्यासाठी. 7वा आहे नोटा, 6+1 7वा सदस्य नोटा. ह्या 7 सदस्यांची निवडणूक आहे आणि या 7 नंतर उर्वरित 1 2 3 4 5 6 7 8 बटन राहतात. खालचं एंड बटन वगळतात. म्हणजे याच्या नंतरची जी जागा ब साठीची जी मतपत्रिका आहे ती जर 8 सदस्यापर्यंत जर होत असेल तर ती आपली पहिल्याच मतपत्रिकेवर बसणार, पहिल्याच बॅलेट युनिटवर. यासाठी दुसरं बॅलेट युनिट वापरण्याची आवश्यकता नाही. आणि ते जर 9-10 असतं तर ह्या मतपत्रिकेवर ते बसलं नसतं. म्हणून आपण ती मतपत्रिका दुसऱ्या बॅलेट युनिटवर शिफ्ट करतो. आता इथं दुसरी जी आहे ती 6 आहे. जागा ब 6 उमेदवारांकरिता आहे. त्यामुळं हे 7 आणि हे 6 13 आणि 2 मतपत्रिकेच्या मध्ये आपल्याला एक स्पेस ठेवावा लागतो, गॅप. म्हणजे वर येईल टायटल, जागा अ चे टायटल येतील की अमरावती महानगरपालिका 2025-26 निवडणूक, जागा अ, त्याच्या आरक्षणाची वर्गवारी जी काही असेल ती. ही पहिली मतपत्रिका संपल्यानंतर त्यानंतर ह्या स्पेसमध्ये दुसऱ्या मतपत्रिकेचा तपशील येईल आणि त्यानंतर दुसरी मतपत्रिका सुरू होईल. ती ह्या एंड बटनच्या आधी संपली पाहिजे. ही जर संपत नसेल तर आपण दुसऱ्या मतपत्रिकेवर घेऊ. अशा प्रकारे ह्या 2 मतपत्रिका अ आणि ब च्या आपल्या पहिल्या बॅलेटवर बसलेल्या आहेत. आता दुसऱ्या बॅलेटवर उदाहरणार्थ 13 उमेदवार उभे आहेत या तिसऱ्या जागेकरिता. त्यामुळे ही तिसरी मतपत्रिका आपल्या दुसऱ्या बॅलेटवर आली आणि प्रत्येक बॅलेटला आम्ही स्लाइड स्विच असतो. इथे वर स्लाइड स्विच असतो, त्याच्यावरून आम्ही ही पहिली मतपत्रिका, ही दुसरी, ही तिसरी आणि चौथी या प्रकारे आम्ही ती सेट सील केलेली असते. आता इथं 13 सदस्य आले. आता माननीय निवडणूक आयोगाने दिलेले जे रंग आहेत, पहिल्या मतपत्रिकेचा हा रंग, त्यानंतर दुसऱ्या मतपत्रिकेचा हा रंग, तिसऱ्या मतपत्रिकेचा पिवळा रंग, चौथ्या मतपत्रिकेचा फिकट निळा रंग, याप्रमाणे आपण मतपत्रिका लावतो. ही तिसरी मतपत्रिका 13 झाल्यानंतर आता आपल्याकडे 2च बटन शिल्लक आहे. त्यामुळं आपली चौथी मतपत्रिका आता तिसऱ्या बॅलेटवर आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की एका मतपत्रिकेवर जर तेवढे उमेदवार बसत नसतील तर ती मतपत्रिका आपण पुढच्या बॅलेटवर इन्स्टॉल करतो. अशा प्रकारे आपण जे आता उदाहरणासाठी डेमोसाठी जी मशीन तयार केलेली आहे त्यामध्ये पहिल्या बॅलेट युनिटवर 2 मतपत्रिका, दुसऱ्या बॅलेट युनिटवर 1 मतपत्रिका आणि तिसऱ्या बॅलेटवर 1 मतपत्रिका याप्रमाणे आपण सेटिंग केलेली आहे. आता हा जो कंट्रोल युनिट आहे ते जे मतदान पथक असतं आपलं मतदान केंद्रावर जातं त्यातले मतदान अधिकारी क्रमांक 3 असतात, त्यांच्या टेबलवर पथक असतं. मतदार आल्यानंतर पहिल्या मतदान अधिकाऱ्यांनी त्याची ओळख पटवली
दुसऱ्या मतदान अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घेतली, त्याच्या बोटावर शाई लावली, तिसऱ्या मतदान अधिकाऱ्यांनी शाईची तपासणी केली, त्यानंतर ते हे बॅलेट बटन देतील. बॅलेट बटन दिल्यानंतर ही मशीन सुरू होईल, म्हणजे मतदान घेण्यासाठी सज्ज होईल आणि त्यानंतर मतदार प्रत्यक्ष मतदान करून येईल. आता आपण आपल्या माहितीसाठी एक आपण प्रत्यक्ष डेमो घेऊन पाहू की प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया कशी होणार आहे. चार पण असू शकतो. काही प्रभागामध्ये दोन आहे बॅलेट, काही बॅलेटला झूम त्यांना माहिती आहे. उमेदवारांच्या संख्येप्रमाणे मतपत्रिका असतात. आता काही ठिकाणी जर प्रत्येक जागेसाठी 8, 9, 10, 8, 9, 10 असे आहेत आणि त्या दोनची बेरीज ही 15पेक्षा जास्त भरते, अशा वेळेस प्रत्येक मतपत्रिकेवर हे एक एक आलेले आहे. आता हे अशा प्रकारे आपलं डमी बॅलेट आहे आजचं आणि उमेदवारांच्या संख्येनुसार हे बॅलेट राहील. आता आपण एक प्रत्यक्ष मतदान घेऊन पाहू. त्यांच्यापैकी कोणासाठी तुम्ही मतदान करायला एक मतदान मी आधी करून दाखवतो, आपल्याला माहिती देतो, त्यानंतर आपण प्रत्येक जण मतदान करून पाहू. गोवा पाहिजे राणा आदमी आता आपलं कंट्रोल युनिट सुरू झालेलं आहे. यामध्ये आपण याचप्रमाणे सेटिंग केली आहे ती दाखवतो मी तुम्हाला आधी. उदाहरणाखातर वार्ड नंबर 11 दिलाय, बूथ नंबर 11 दिलेला आहे. नंबर ऑफ पोस्ट 4 आहेत, याचा अर्थ 4 मतपत्रिका आहेत. 1, 2, 3, 4. पोस्ट 1 म्हणजे पहिली मतपत्रिका. पहिल्या मतपत्रिकेचे तपशील दाखवेल. 7 पैकी 1 निवडून द्यायचं आहे, म्हणजे पहिल्या मतपत्रिकेवर 7 मोठा असेल, या 7 पैकी 1 जण निवडून द्यायचं आहे. मतपत्रिका क्रमांक 2 पोस्ट 2, यामध्ये आपल्याला 6 कॅन्डिडेट उभे आहेत. 6 पैकी 1 निवडून द्यायचं आहे दुसऱ्या मतपत्रिकेवर. मतपत्रिका क्रमांक 3 13 पैकी 1 निवडून द्यायचं आहे. आणि मतपत्रिका क्रमांक 4 आपल्याला 8 उमेदवारापैकी 1 उमेदवार निवडून द्यायचा आहे. आता यात आपले जे आदरणीय आयुक्त मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. यानंतर आता आपण प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया कशी असणार आहे ते पाहणार आहोत. आता बघा, हे जे कंट्रोल युनिट आहे, पोलिंग ऑफिसर 3 जे असतील ते इथून बॅलेटचं बटन आहे, ते बॅलेटचं बटन देऊन मतदानासाठी मशीन थोड़ा सामने ले लेना इसको सामने. हाँ, बॅलेट बटन प्रेस केल्यानंतर डीजी लॅम्प लागला आहे. 3ही बॅलेट युनिटवरचे लाईट लागले आहेत. आता ही मशीन मतदान घेण्यासाठी तयार आहे. पहिल्या मतपत्रिकेवरील कोणत्याही क्रमाने मतदान करू शकतो, 1, 2, 3, 4 कोणत्याही क्रमाने. मात्र त्याला प्रत्येक मतपत्रिकेवरील कोणत्यातरी उमेदवारासमोरील त्याला बटन दाबावं लागेल. आता उदाहरणार्थ पहिल्या उमेदवारासमोरील बटन दाबतोय, त्याच्या बाजूला एक दिवा आहे, त्याच्या बाजूचा तो दिवा असा जळणार, पण लॉंग डीप झाला नाही. एक बटन दाबलेलं आहे, समोरचा दिवा आपल्याला दिसत असेल. त्यानंतर बघा, त्याच मतपत्रिकेवरील इतर बटन हे डिसॲक्टिवेट आहे, म्हणजे डिॲक्टिवेट आहे. एक मतदान झालेलं आहे. त्यानंतर मतपत्रिका क्रमांक 2 आहे, त्या पहिल्या उमेदवारासमोरील बटन दाबतोय. आपल्याला त्याच्या समोरील दिवा लागलेला दिसेल. 2 मतदान केलेलं आहे, परंतु अजूनही मतदान पूर्ण झालेलं नाही. त्यासाठी आपल्याला अजून 2 मतदान करायचं आहे. तिसरी मतपत्रिका आहे, तिसऱ्या मतपत्रिकेवरील 1 मतदान झालेलं आहे. आता मी ज्यावेळेस 4थं मतदान करणार त्यावेळेस ते मतदान पूर्ण होईल आणि एक लॉंग बीपचा आवाज येईल आणि त्यानुसार मतदान पूर्ण होईल. या प्रकारे
3 उमेदवार असतील 3 बटन, 4 उमेदवार असतील 4 बटन, याप्रमाणे मी 4 बटन झाल्यानंतर हे मतदान पूर्ण झालं. आता सर वोटिंग करतील. मी इथून पुढचा बॅलेट देतोय पुढच्या मतदानाकरिता. बॅलेट दिलेला सर. शिराला करते मतदान काय आपला शिरा दुरान दाबणं काय जेवला नाही का घरी? एक झाला, दाबणे सांगायला कारण तुला आता 2, 3. याप्रमाणे ही मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. अजून या सर. त्याचा हात पलीत गेलेला आहे. पलीत टाकला हात कुठं टाकला तर या सर. याच्यावर याच्यापैकी एक कोणतंही नाही, तुम्हाला कोणतंही करता येईल. इथे विचारशील काय कोणाला टाकू म्हणून? आलं आलं आमच्या 2 माणसं गेलं समजून सरांचा चांगला प्रश्न आहे. माननीय निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे हे मतदान पूर्ण होणं आवश्यक आहे सर. त्याने जर मतदानास नकार दिला किंवा त्याने जर मतदान अपूर्ण करून जर तो मतदान कक्षाच्या बाहेर जात असेल तर कायदेशीर प्रक्रिया अशी आहे की जे आपले मतदान केंद्राध्यक्ष असतील ते त्याला थांबवतील. त्याला सांगतील की आपलं मतदान पूर्ण झालेलं नाही आहे कारण बीपचा आवाज आलेला नाही. त्याचप्रमाणे आता बघा आपण तशी सिच्युएशन तयार करू. बॅलेट दाबलेला आहे. ही जी मशीन आहे कंट्रोल युनिट ही आमच्या पथकातील पोलिंग ऑफिसर 3 कडे राहील. त्यांना जोपर्यंत हा बिझी लॅम्प सुरू आहे तोपर्यंत त्यांना माहीत आहे की मतदान पूर्ण झालेलं नाही. आता आपल्या प्रश्नाप्रमाणे समजा त्या व्यक्तीने असे 3 बटन दाबलेले आहेत. 3 मतपत्रिकेवर त्यानं बटन दाबलं पण मतदान पूर्ण केलेलं नाही. अशा वेळेस आमचे मतदान केंद्राध्यक्ष त्याला थांबवतील. त्याला म्हणतील की आपण वोट आपलं पूर्ण करावं. जर त्याने परत येऊन त्याचं वोट पूर्ण केलं तर ते मतदान पूर्ण होईल. परंतु विनंतीनंतरही जर तो मतदान करत नसेल तर त्याचा मतदान पूर्ण करण्यास नकार आहे असं समजून मतदान केंद्राध्यक्ष त्याला पुन्हा सांगतील की जर आपल्याला कोणत्या उमेदवाराला मतदान करायचं नसेल तर निवडणूक आयोगाने आपल्याला नोटा वरीलपैकी एकही नाही हे ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं आहे. तरीसुद्धा तो जर वोटिंग पूर्ण करत नसेल तर मतदान केंद्राध्यक्ष आधी एकटे कंपार्टमेंटमध्ये जातील. ते पाहतील की त्याने किती मतदान केलेलं आहे. एका पृष्ठाने हे झाकतील जे मतदान पूर्ण झालेलं आहे कारण मतदानाची गोपनीयता भंग होऊ नये म्हणून. आणि त्यानंतर अशी मतपत्रिका उघडी ठेवतील ज्यावर मतदान पूर्ण करायचं राहून गेलेलं आहे. आणि त्यानंतर उपस्थित मतदान प्रतिनिधींना बोलावतील आणि ते जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांच्या समोर त्यांना सांगतील की यातलं वोटिंग पूर्ण झालेलं आहे, फक्त एक वोटिंग राहिलेलं आहे. आणि त्याची रितसर त्यांच्या जे मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिन आहे त्याच्यात नोंद घेतील आणि मतदान प्रतिनिधींच्या समक्ष या समोरील नोटा बटन दाबतील आणि हे नोटा बटन दाबून हे मतदान पूर्ण होईल. आता तुम्ही प्रत्येक बॅलेटवरती बटन प्रेस केलं तर तिला ग्रीन लाईट लागते. हो सर. आणि त्या पहिल्या बॅलेटवरती 2 आहे. हो बरोबर. तिथे सुद्धा एकच वोट झालं तर मग तिथे ग्रीन लाईट एकच लागतं. नाही सर. आता मी बॅलेट दिलं. बॅलेट दिल्यानंतर प्रत्येक मशीनवर एक रेडी लॅम्प आहे. हा रेडी लॅम्प लागला. हा जो रेडी लॅम्प आहे हा या मशीनसाठी आहे. म्हणजे मशीनसाठी आहे. बॅलेट 1 असो 2 असो 3 असो हा लाईट असेल. त्यानंतर मी मतदान दिलं. लाईट सुरूच आहे. बिझी लॅम्प आहे. इकडं रेडी लॅम्प आहे. म्हणजे आता मतदान पूर्ण झालं या बॅलेटवरचं तरी हा रेडीच आहे कारण अजूनही पूर्ण मतदान झालेलं नाही. आणि सर आमच्या लक्षात कसं येईल मतदान झालेलं नाही यावरून अजूनही हा लाईट गेला नाही. आता मी मतदान पूर्ण करतो. आता हा ज्यावेळेस बिझी लॅम्प बंद होईल त्यावेळेस हा लाईट सुद्धा बंद होईल. हे लाईट सुद्धा बंद होईल. एकाच बॅलेटवर समजा अ आणि ब ची उमेदवार हो. त्यांनी अ वर केलं आणि ब वर करायचं नसेल त्यांना आणि अ आणि ड वर केलं तर मग कसं करणार? नाही मग तीच जशी आधी सांगितली सर की त्यांनी मतदान पूर्ण करायला पाहिजे. जर ते करतच नसतील त्यांचा नकार असेल तर उर्वरित मतपत्रिका झाकतील आणि मतदान प्रतिनिधींना बोलावून त्यांच्या समोर तशी नोंद घेऊन ते नोटाचं बटन दाबतात. एक आता जरी ही प्रक्रिया पूर्ण पारदर्शक आहे. येस सर. परंतु ज्या पद्धतीने निवडणूक देशभरात गोंधळ आहे Yes, sir. ते आरोप करतात. हा. ते कन्फ्युजन आहे.
आता तुम्ही एका बॅलेटमध्ये जो नियम आहे, एका बॅलेटमध्ये 1-2 प्रभागामध्ये 2 बॅलेट आलेले हो. आहेत, हे आलेलं आहे एका ह्याच्यावर. बरोबर. हे आपल्याला स्वतंत्र करता आलं नसतं, काही आक्षेप पण मॅडमकडे आलेला आहे. तर हे करता आलं नसतं जरी नियम असेल तुमच्याकडे. नाही, आपल्याला सर्व निवडणुका ह्या गोंधळ कमी नियमानुसारच घ्याव्या झाला लागतात. गोंधळ थोडा कमी झाला असता जर असं. थोडासा याने पूर्ण प्रशिक्षण दिलं आहे. आता मी थोडेसे आपले मुद्दे क्लिअर करते. आपण हे एक जे दाखवलं आहे हे डेमॉन्स्ट्रेशन आहे. सर्वप्रथम लोकांमध्ये असं कन्फ्युजन आहे की प्रत्येक ठिकाणला 4 EVM होणे पाहिजे. माझ्या वॉर्डमध्ये फक्त 2 EVM आहे, तुमच्या वॉर्डमध्ये 3 EVM आहे. तर सर्वात महत्त्वाचा विषय आहे की EVM किती आहे हे आपली वॉर्डची उमेदवारची संख्यावर निर्धारित आहे. आपल्याकडे जे 1-2 काही असे वॉर्ड आहे जिथे फक्त 2 EVM मध्ये सगळे अ ब क ड होत आहे, कारण तिथे फक्त 3-4 उमेदवार उभे झाले. तर कसं आपल्याकडे EVM मध्ये 16 स्लॉट्स आहेत. 16 स्लॉटमध्ये जर समजा तुमच्या सुरुवातीच्या 5 मधून एक संपला तर खाली भरपूर जागा आहे, तर इथे आपण टाकू. आता जी काल झालेली प्रक्रिया सेट अँड सील करणारी, त्या प्रक्रियामध्ये सगळे BU वॉर्ड निहाय सेट झाले. म्हणजे कंट्रोल युनिटमधून आपण इन्फॉर्मेशन फिल केली आहे की समजा ही जी पहिली EVM आहे की या पहिला जो बॅलेट युनिट आहे, पहिले बॅलेट युनिटमध्ये क्रमांक 1 ते 7 पर्यंत पहिली अ सीटसाठी आहे. खाली जे 9 ते म्हणजे ही जे स्लॉट आहे, ही जे नंबर आहे ते ब साठी असं फिलअप केलं आहे. म्हणून प्रत्येक वॉर्डची जी CUची सेटिंग आहे ते वेगळी पद्धतीने करण्यात आलेली आहे. त्यांची BU का पद्धतीने सेट झाली त्याप्रमाणे. त्यामुळे काल जी प्रक्रिया आपण सगळ्यांना पाहिली आहे तर याची प्रक्रिया होती. ही जी प्रक्रिया आहे ते प्रत्येक वॉर्डसाठी वेगळी वेगळी राहणार आहे. माझा प्रश्न सोडवता, माझा प्रश्न हा होता की जरी हे सर्व तुम्ही नियमानुसार केलं असलं तरी मतदारांचा जो काही गोंधळ किंवा आहे हा गृहीत धरून सिंबल सारखे राहतात काही उमेदवाराचे, दोन्ही याच्या सिंबल सारखे असतात. नाही, वेगवेगळ्या अ गटासाठी वेगळं आपल्या देशातली जी काही मतदारांची मानसिकता आहे किंवा गोंधळ आहे ते पाहून स्वतंत्र बघा, करता आलं नसतं का हे बघा. मतपत्रिकेचा सेटिंग करत असताना राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश आहेत की आपण जर एका बॅलेट युनिटवर 15 जागा आहे आणि त्यावर जर तुमच्या 2 मतपत्रिका अनुक्रमे बसत असतील तर त्या बसवाव्या, आणि त्यानंतर जर बसत नसेल तर पुढे जावं. जर आता काही प्रभागामध्ये 2च बॅलेटवर 4 रंगाच्या पत्रिका बसल्या आणि त्याच्यासाठीच मतपत्रिकेला जागी नेणं वेगळा रंग देण्यात आला. 4 बसले तर 4ही एकाच बसल्या, बिलकुल 4ही बसल्याच. कारण आपण यापूर्वी आता नगरपालिकेच्या सुद्धा निवडणुका घेतल्या, त्या सुद्धा बहुप्रभाग होत्या. थेट नगराध्यक्ष +3 होत्या, त्या सुद्धा 2वर बसल्या. कुठलाही काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे जे CU BUची संख्या आहे ही फार मोठ्या प्रमाणात वाढते आणि एवढे CU BU प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असणं शक्य होत नाही. त्यामुळे जसं आपल्याला अनुक्रमांकाने 15 बसतात तसे ते बसवायचे आहे. नाही बसली तेव्हाच ते पुढे येते. ठीक आहे. 4 वापरावं लागले. हो, असे काही प्रभाग आपल्याकडे आहे की काही प्रभागामध्ये 2 आहे, काही प्रभागामध्ये 3 आहे आणि काही प्रभागामध्ये 4 आहे. मतदान करण्यापूर्वी प्रत्येक प्रभागाचे BU कसे दिसतील हे आपण डायग्राम घेतले आहे. आपण आपला सर्वांना शो करतो. जो डायग्राम स्क्रीन पे है ना. प्रेस वाला व्हिडिओ करत असेल तर तर आपल्याकडे जे उमेदवारांची संख्या आहे ते सर्वांना माहिती आहे. त्याचप्रमाणे EVM सेट होणार आहे. तर मीडियाला अशी विनंती आहे की ही मेसेज तुम्ही आपले प्रसार माध्यमे लोकांपर्यंत द्यावी की तुमच्या वॉर्डमध्ये सगळी EVM एकसारखी दिसणार आहे, परंतु शहरामध्ये वेगळ्या वेगळ्या वॉर्डची EVM सारखी दिसणार आहे ते शक्य नाही आहे, कारण वेगळ्या वेगळ्या वॉर्डच्या कॅन्डिडेटची संख्या वेगळी आहे. मतदान करण्यापूर्वी आपण मॉक ड्रिल घेणार आहोत. आता 3 मशीन असतात, 3ही मशीनचं मॉक ड्रिलिंगचा अनुसार मॉक ड्रिल जेवढा सेट आहे त्या प्रभागात 4 बॅलेट असेल तर 4ही बॅलेट लावून मॉकपोल होईल, 3 बॅलेट असेल तर 3 लावून होईल, 2 लावून असेल तर 2 होईल. आणि हा मॉकपोल सर्वांच्या समक्ष, मतदान प्रतिनिधीच्या समक्ष, उमेदवारांच्या समक्ष त्या ठिकाणी 6:30 वाजता होणार आहे सकाळी. आणि आणखी एक सांगतो तुम्हाला, तुम्ही आता सर्वांनी मतदान अनुक्रम केले, असं काही नाही की पहिल्या याच्यात पहिलंच दाबलं पाहिजे दुसऱ्या, कोणत्याही क्रमांकानं तुम्हाला मतदान करता येतं. नाही पण सर हे जे एकंदरीत जे संभ्रमाची परिस्थिती दिसत आहे आपल्याला वाटत आता आमचे कन्सेप्ट क्लिअर झाले
परंतु जे मतदार आहे त्यांच्यापर्यंत हे सारं पोहोचण्याची जबाबदारी आता Yes. जे उमेदवार किंवा राजकीय पक्ष आहेत त्यांची नाही आहे का, की त्यांच्याकडं तुमची यंत्रणा जरी असली तर त्यांना सुद्धा सांगावं लागेल ना. यासाठी आपण सगळे आरोला सूचना दिलेली आहे की आपले मुख्य ठिकाणला SSV ऍक्टिव्हिटी करावी. ते आरो करणार आहे पहिला. दुसरा आपण एक व्हिडिओ तयार केली आहे, आता आपला दाखवली होती ते व्हिडिओ इथे, तर ते व्हिडिओ आपण आपल्यासोबत शेअर करणार आहे, सगळं ग्रुपमध्ये करा. तिसरा प्रसार माध्यम सगळ्यांना वारंवार सूचना दिलेली आहे की 4 वेगळे रंग आहे, तर एक्सपेक्टेड आहे की ज्यांनी मतदान करायचे आहे ते पण जागरूक राहावे. एवढी जी सूचना उपलब्ध करून दिलेली आहे ते पाहावी आणि आपला अधिकार कसे बाजवणार आहे ते माहिती घ्या. या अशा संभ्रमाच्या ह्याच्यात मतदानाचा टक्का घसरणार नाही हे कशावरून? कारण नागरिकांना याच्याबद्दलची पूर्ण माहिती कसं आहे, नाही आहे. साधारणतः ही सगळी प्रोसिजर बघितली तर कमीत कमी 3 ते 4 मिनटं लागणार असं वाटते साधारणतः. मतदान शिक्षित लोकांना 2 मिनटं लागतील, 3 मिनटं लागतील. पण अशिक्षित लोकांना ते संभ्रम निर्माण होईल किंवा थोडासा वेळ लागेल, एखादा बुजुर्ग असला हे असला, अशा परिस्थितीमध्ये मतदानाचा टक्का कमी होणार नाही का? किंवा ते मतदानाचा टक्का जरी वाढवायला जर तुम्ही प्रयत्न केला तर हे वेळ म्हणजे रात्रीचे किती वाजेपर्यंत चालेल? जर तुमचा जर पहिल्यांदा टायमिंग विषय आहे असा आहे की पहिल्यांदा नाही होत आहे महानगरपालिका बहुसदस्यीय प्रभाग निवडणूक ही झालेली आहे. पण आणि झालेली दुसरा मॅडम. विषय जे तुम्ही म्हणते की टक्केवारीवर कसे इफेक्ट राहणार, की जे आपण जेव्हा गेलो असं नाही की 4 वेगळे ठिकाणला EVM आहे, एकाच डेस्कवर येणार आहे. आपण गेले 4दा प्रेस करायची आहे. 2 मिनटं मॅडम. हां, पहिल्यांदा झाली नाही आहे निवडणूक, हे अनेकदा झालेली आहे EVMच्या माध्यमातून, मात्र हा प्रयोग पहिल्यांदा आहे. बघा, तुम्हाला सांगतो तुमचा प्रश्न मला समजला आहे. तुम्ही म्हणता त्याला जास्त वेळ लागेल त्यामुळे टक्केवारी कमी होईल, बरोबर आहे. विधानसभा किंवा लोकसभेला प्रत्येक केंद्रामध्ये साधारणतः 1200 ते 1500 मतदार एका केंद्रावर असतात. आपल्याकडे बहुप्रभागी पद्धत असल्यामुळे आपल्याकडे 800 ते 900च्या दरम्यान मतदार आहे, त्यामुळे त्याला वेळ लागणार. तो वेळ कॅल्क्युलेट करूनच मतदाराची संख्या निश्चित केली जाते आणि तो वेळ निश्चित केला जातो, त्यामुळे टक्केवारी नाही घसरणार. नाही सर, काही जे वयोवृद्ध नागरिक आहे मतदान केंद्रावर गेल्यानंतर जर ते गोंधळले तर त्यांच्या समुपदेशन किंवा त्यांचं कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तिथं काही व्यवस्था वेगळी राहणार आहे. EVM मशीन त्या ठिकाणी तर असं कोणी सांगणार नाही, पण अशा वेळेस जर इमर्जन्सी त्यांना वाटलं तर आपला जो PRO असतो निवडणूक अधिकारी तिथला, तो त्यांना सांगू शकतो की बाबा 4 याच्यावरचे 4 तुम्हाला बटन दाबायचे, हे ते मार्गदर्शन करू शकतो. आणि हे न व्हावं त्यासाठी आम्ही प्रत्येक चौकामध्ये ROच्या माध्यमातून, झेडोच्या माध्यमातून, मास्टर ट्रेनरच्या माध्यमातून डेमो ठेवणार आहे. आणि आम्ही जो एक व्हिडिओ तयार केला तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला मीडियाला, ग्रुपला, व्हॉट्सअप ग्रुपला सगळ्यांना आम्ही प्रसारित करू, जेणेकरून तुमच्यामधले संभ्रम दूर होतील आणि लोकांना मतदान करणं देखील सोयीचं होईल. काही व्होल्टेज आणि अपंग मतदार मतदान करून ही दाखला त्यांना करू शकतो. अशा वेळेस त्यांना ते मदत देणे दुसरं आपण ही लोकसभा विधानसभेच्या वेळेस मतदानाची एक प्रोव्हिजन ही आहे. लोकसभा विधानसभेचं मतदान हे भारत निवडणूक आयोग घेतं आणि आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं मतदान हे राज्य निवडणूक आयोग घेतं. भारत निवडणूक आयोगाने तशी तरतूद केली होती, पण राज्य निवडणूक आयोगाकडे अशी कुठलीही तरतूद घरून मतदान करण्याची तरतूद नाही आहे किंवा त्यांचे असे कुठलेही आदेश नाही. पण वेळप्रसंगी जर एकदम अंध, अपंग किंवा वृद्ध मतदार असेल आणि त्याला जर दुसऱ्याच्या माध्यमातून मतदान करायचं असेल तर प्रोसाइडिंग ऑफिसर आमच्या ज्या ठिकाणी असतात ते त्या ठिकाणी ते फॉर्म भरून देतात आणि फॉर्म भरून दिल्यानंतर सर्वांच्या सहमतीने पोलिंग एजंट किंवा कोणाचा आक्षेप नसताना ते ज्या व्यक्तीचं नाव सुचवतील तो व्यक्ती त्यांचं मतदान करू शकतो. पण एक व्यक्ती जे स्पॉन्सर आहे तो एकाच माणसाचं मतदान करतो, तो वारंवार मतदान करता येणार नाही. त्याला अर्ज आधी भरून द्यावा लागेल. नाही, तेव्हाच्या तेव्हा तिथे तुम्हाला अर्ज उपलब्ध आहे, तिथेच अर्ज भरायचा आहे. पण तो करत नसेल तर एकदम अपंग आहे किंवा त्याला होतच नाही, त्याचं बोट चालत नाही, एकदम म्हातारे आहे, अशा प्रसंगी वेळप्रसंगी असं मतदान PROकडे एक अर्ज भरून तो संबंधित माणूस करू शकतो किंवा मतदार करू शकतो. तो व्यक्ती आला पाहिजे का? हां, तो व्यक्ती सोबत लागेल, त्याची सही लागते, त्याचं फॉर्म भरून घेतलं जातं, त्याची नोंद घेतल्या जाते. असं एखाद्या ठिकाणी एखाद्या वेळेस होतं. आणखी काही? मतदान केंद्रावर जे राजकीय पक्षांचे जे बूथ लागतात
येस, बाहेर एखाद्या मतदान केंद्रावर त्यांचं मुख्य प्रचार कार्यालय तिथं असेल ते त्या दिवशी त्यांना बंद ठेवावं लागेल. 200 मीटरच्या आतमध्ये कोणतेही प्रचार कार्यालय किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचं बूथ असणार नाही. आणि तुमच्या लोकांना मदत करण्यासाठी प्रत्येक केंद्रावर आमचे BLO बूथ लेवल ऑफिसर यादी घेऊन बसलेले असतील. तुम्हाला कुठल्या नंबर अनुक्रमांकाची अडचण, नावाची अडचण आली तर ते दूर करतील. शैलेश के बाजू में अनेकदा पाहायला जातो वोटिंग करताना फोटो काढायचा नाही, तशी कुठलीही तरतूद नाही. कॅमेरा अलाउच नाही आहे. कॅमेरा मोबाईल आपल्या केंद्रात अलाउ नाही आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आजही दुबार मतदार जे आहे त्यांचे नावं अजूनही यादीतून वगळल्या गेलेले नाही. त्या ठिकाणी आपण दुबार मतदारांना आपण कसं ओळखणार? दुबार मतदार करता आम्ही दुबार मतदार म्हणून शिक्का तयार केलेला आहे. वगळण्याचा विषय नाही आहे ना. नाही, वगळायचं नाही. तो विषय दुबार मतदार जे आहे तर वगळण्याचा विषयच नाही है. आपण बार बार सुरुवातीपासून बोलत आहे ही जी निवडणूक आहे ते राज्य निवडणूक आयोगाची निवडणूक असल्यामुळे जे मतदार यादी असते ते ECIची असते, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. यादीमधून जे आज न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे की दुबार नावं वगळलेलं नाही, तर विषयच नाही आहे. वगळण्याचा अधिकारच नाही आम्हाला. वगळण्याचा अधिकार असता तर ते ही कारवाई तेव्हापासून आपण केली असती. ही वगळण्याच्या अधिकारचा विषय नाही आहे. काही लोकांनी कसे केलं आहे, इथे पण रजिस्टर झाले, तिकडे पण रजिस्टर झाले, त्यामुळे त्यांचे नाव 2दा आलेले आहे. आता ही जे नाव आहे तर सर्वप्रथम येथे आपल्याकडे संभाव्य मतदार दुबार जे आहे त्यांची यादी आली होती. जवळपास 25,000 नाव होते. त्याच्यानंतर आपण आपला चेकिंग केली तर यापैकी काही लोक स्वतंत्र आढळून आले. त्याचे आता शिल्लक किती आहे फिगर? 11,000 समथिंग जे फिगर आता आहे. ही जे असे लोक आहे ते सेम आहे, परंतु यांचे नाव इथे पण समजा राजापेठला पण रजिस्टर्ड आहेत आणि बंडीला पण रजिस्टर्ड आहेत, असे लोक आहेत. आता वगळण्याचा अधिकार आमचा आहेत नाही. आम्हाला कोणी सांगितलं नाही यांचं नाव वगळा यादीमधून. आपला राज्य निवडणूक आयोग किंवा मनपाचा हे अधिकार नाही आहे. मी स्पष्टीकरण देण्यासाठी इच्छुक आहे. आम्ही सुरुवातीपासून हे मेंटेन केलं आहे. त्यामुळे विषय जे आहे ते येणं नाही पाहिजे. विषय फक्त एवढा आहे की जर एका जी आम्हाला सूचना काय भेटली आहे दुबार मतदारबद्दल की एका व्यक्तीचं नाव 2दा येत आहे, तर त्या व्यक्तीचं नाव ऑलरेडी जे आपल्याकडे ते यादी मिळणार आहे वोटर लिस्ट, त्यामध्ये असे व्यक्तीचं नाव डबल ॲस्टेरिक मार्क राहणार आहे. आणि ही जे नाव आहे यावर या लोकांपर्यंत BLOने जाऊन त्यांच्याशी विचारायचं आहे की तुम्हाला वोट इथे करायचा किंवा तिकडे करायचा. आणि जर समजा ही हमीपत्र 1 आहे की मतदानाच्या दिवशी अगोदर होणारी कारवाई ती तुम्ही त्यांच्या विचारा कुठे करायचे आणि त्याच सेंटरला माहिती दे दे. ही पहिला. जर समजा लोक भेटले नाही तर ज्या दिवशी ते येणार आहे तर त्यांच्या नावाच्या समोर ऑलरेडी डबल स्टार राहणार आहे. तर त्यानुसार तिथे हमीपत्र 2ची व्यवस्था राहणार आहे. हमीपत्र 2 त्या व्यक्ती फिलअप करतील की मी इथे मतदान केलं आहे. तर वगळण्याचा विषय नाही आहे. या लोकांचे नाव मतदार यादीमध्ये 2दा आहेत. ते फक्त विषय आहे की त्यांनी कुठे वोट करायचं. दुसरा मतदार ज्यांनी एकदा वोट केला त्याची बोटेवर ऑलरेडी शाई येणार आहे, तर दिसतील की यांनी ऑलरेडी वोट केलं आहे, दुसरीला करू शकत नाही. मॅडम दुसरा विषय असा आहे की मतदान करताना म्हणजे जे मतदार आहे BLO लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेस अनेक तक्रारी अशा आल्या होत्या की BLO त्यांच्या घरापर्यंत चिठ्ठ्या पोहोचू शकल्या नाही. याचीही आम्ही पत्रकार परिषदेमध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदयांना ही माहितीसुद्धा सांगत होतो. तर या निवडणुकीमध्ये तसं होऊ नये. BLO घरोघरी पोहोचले पाहिजे, चिठ्ठ्या पोहोचल्या पाहिजे. यासाठी काय उपाययोजना आहे? एक. दुसरा प्रश्न असा आहे की असे जर गोंधळलेले मतदार आहे ज्यांना नाव मिळत नाही आहे, केंद्रावर त्यांची जे काही त्रास होत आहे त्याच्यासाठी युद्ध पातळीवर काही हेल्पलाईन आपण गठीत करत आहात का किंवा त्यांच्यासाठी काही कक्ष राहणार आहे? कक्ष जे आहे कसं आहे की आपला यावेळी जे आपण BLOबद्दल म्हटले जे जुन्या BLOची यादी होती त्यामधून आपण काय ॲडिशनल ॲड केले. आशा वर्करचं ऑर्डर काढलं आहे की BLOची मदत करतील, ते लोकांपर्यंत पोहोचतील. असे सगळे ZEDOला सूचना दिली आहे की ते मतपत्रिका त्यांच्या घरी पोहोचणे पाहिजे. हेल्प करण्याचा जे विषय आहे त्यामध्ये आपण सध्या टेक्नॉलॉजीवरच रिलाय करत आहे. माहिती आहे मला की सगळ्या व्यक्तीकडे ही सुविधा उपलब्ध नाही आहे, परंतु सध्या आपल्याकडे सर्वात जे सोपा विषय हेच आहे की तुम्ही आपली जे डिटेल टाकून ते पाहू शकता. तर जे काही आपले जे BLO लोक आहे किंवा
मी आवाहन पण करते जे आपले नागरिक लोक आहे व्हॉलेंटियर म्हणून पण ही काम करू शकतात जर आपल्या वाटते जवळपास कोणी नाही आहे. कारण आपली शासकीय यंत्रणा पूर्णपणे वेगळे वेगळे काम पण करत आहे, ही काम पण करत आहे. त्यामुळे यामध्ये थोडासा जर नागरिकांच्या किंवा मीडियाने पण आपली हेल्प केली यामध्ये की लोकांपर्यंत माहिती देणे, नाव कसे शोधायचे. आणि हे पण आव्हान आहे की मागच्या वेळी तुमचा निवडणूक कुठे होता, तुम्ही कुठे वोट केला होता, तर यावर्षी राहणार नाही आहे, डिफरंट होऊ शकता. कारण जसे यांनी सांगितलं वेळ जास्त लागते, त्यामुळे विधानसभामध्ये प्रति वोटर सेंटर 1200-1400 पर्यंतची लोकसंख्या असते. यामध्ये 850 पकडून आपण घेतलंय, म्हणून कमी जास्त झाल्यामुळे सेंटर पण बदललेलं आहे. तर लोकांना असं नाही वाटलं पाहिजे माझं नेहमी इथे राहतं तर मी इथे जाणार आहे वोट करायला. आपलं नाव कुठे आहे ते मतदार यादीमध्ये शोधा. प्रत्येक सेंटरच्या बाहेर यादी पण फ्लॅश होण्याची कारवाई आपण सांगितलेलं आहे आपले सेक्टर ऑफिसर. आपण बारकोड पण लावले स्कॅन करून नाव शोधायला, बारकोड लावलेले स्कॅन. QR कोड आहे, लिंक आहे, ते पण नाही पण जे अशिक्षित आहे, जो टक्का बऱ्याच प्रमाणात आहे, त्यांच्यासाठी BLO किंवा आशा वर्कर जसं म्हटलं ते जरा जास्त ॲक्टिव्ह करण्याची गरज नाही वाटत का आता? BLOना सांगितलं ट्रेनिंग देतो. परत प्रत्येक ठिकाणी पण QR कोड पण लावणार आहे, चौकात पण QR माईक लोकसभा आणि विधानसभेचं उदाहरण जे आहे या जिल्ह्यातलं ते पुरेसं आहे, कारण BLOनी तेवढी कामगिरी पार पाडली नव्हती. आणि आता मतदानासाठी केवळ 5 दिवस उरलेले आहे आणि आता हे BLO कधी कामाला लागतील आणि 6.5-7 लाख लोकांपर्यंत कधी पोहोचतील, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हे सर्व BLOंना आपण सगळ्या वोटर स्लिप दिलेल्या आहे आणि R1 लेवलला आणि Z1 लेवलला त्यांचे काम चालू आहे. बऱ्याच ठिकाणी वोटर स्लिप पोहोचलेले आहे आणि तुम्हाला 2 दिवस पूर्वी सगळ्यांना वोटर स्लिप पोहोचण्याची आपण त्यांच्यामार्फत व्यवस्था केली. म्हणजे 13 तारखेपर्यंत 13 तारखेपर्यंत. लोकसभा विधानसभामध्ये टेंडर वोटिंगच्या दरम्यान टेंडर वोटचा एक प्रकार असतो, तो सुद्धा नसेल, तो बोगसच वोटर आहे तो खोटा. पण मुद्दा असा आहे की वोटिंग झाल्यानंतर, निवडून झाल्यानंतर त्याचा कुठेही दखल घेतला जात नाही, किंवा मराठा आयोगाकडून त्याची काही. मग असे जर ते टेंडर वोट बोगस आहेत स्वतः असेल, जर तुम्ही त्याला 50 टेंडर वोट ते फाइंड आउट करण्याची काही प्रक्रिया आपण होणार आहे. टेंडर वोट म्हणजे काय बघा, माझं मतदार यादीत नाव आहे, पण मी मतदान करायला गेलो आहे आणि माझ्या नावानं दुसरंच कोणीतरी मतदान करून गेलं आहे. ठीक आहे, आपण माझ्या अधिकारापासून मला रोखता येणार, मला मतदान करायचंच आहे. मग अशा वेळेस माझ्या नावावर मतदान ऑलरेडी झालेलं आहे, पण मला मतदान करायचं आहे, तर अशा वेळेस मग माझं टेंडर वोट करून घेतलं जातं आणि टेंडर वोट ही काउंट होत नाही. नाही सर, एक मिनिट, टेंडर वोट करून घेता तुम्ही, Yes. मान्य आहे, परंतु माझ्या नावाचं मतदान कोण करून गेलं हे शोधण्याची जबाबदारी कोण घेईल? कारण की सर आपण म्हणतो की बा नकली ते वोटर. कसं असतं बघा, जेव्हा आपण वोटिंग करायला जातो त्या ठिकाणी तुमचे पोलिंग एजंट मागे बसलेले असतात. पोलिंग एजंटनी तो जेव्हा आपल्या पहिल्या अधिकाऱ्याकडे जातो, तो त्याला ID कार्ड मागतो, सगळं मागतो आणि व्हेरीफाय करतो. त्यावेळेस संबंधित तुमच्या प्रभागामधीलच पोलिंग एजंट असतात, त्यांनी तो त्या ठिकाणी आक्षेप घ्यायला पाहिजे की हा व्यक्ती हा नाही. कारण PROना माहीत राहणार नाही, मतदान अधिकाऱ्याला, पण तुमच्या पोलिंग एजंटला तुमच्या वार्डातले लोक हमखास माहीत असतात. तो त्याच्यावर काही त्याचे आक्षेप घेतला नाही, तो वोट करून गेला, सगळं झालं. तो बोगस आहे की किंवा कसा आहे हे ते त्यावेळेस ठरलं जातं. टोटल वोटर्स 11 आहेत, म्हणजे एकूण 11 लोकांनी मतदान केलेलं आहे. पोल क्लोज, मशीन बंद झाली. आता बघा, मशीन बंद झाल्यानंतर आपण मतदान घेण्याचा प्रयत्न करू, म्हणजे मतदान होईल का मशीन क्लोज केल्यानंतर, बरोबर, मतदान केंद्रावरून मशीन आल्यानंतर. तर मी जर आता बॅलेट बटन दिलं ते दाखील इनव्हॅलिड ऑपरेशन, म्हणजे आता मशीन मतदान घेणारच नाही. म्हणजे एकदा मतदान केंद्रावर मतदान बंद झालं, मशीन क्लोज झाली की यामध्ये कोणत्याही प्रकारचं मतदान होत नाही. आता हे क्लोज झाल्यानंतर आपण आता काउंटिंगच्या दिवशी ज्यावेळेस रिझल्ट घेतो त्यावेळेस इथे जे ॲड्रेस टॅग सील वगैरे असतात मतदानाच्या दिवशी दिलेले, हे आपण काउंटिंगच्या दिवशी इथे रिझल्टचं बटन असतं, हे रिझल्टचं बटन आपण प्रेस करतो. हे रिझल्ट पोल रिझल्ट, पोल ड्यूटी म्हणजे पोल डेट, कोणत्या दिवशी मतदान झालं, 9/1/26 आज केलेलं मतदान, कधी सुरू झालं कधी बंद झालं मतदान. आता जे आपण मतदान घेतलं आहे, नंबर ऑफ पोस्ट 4, आता ह्या 4चाही तपशील दाखवेल. टोटल वोटर्स 11 होते, टोटल वोटर्स 11 आहेत.
पोस्ट 1 आता पहिली मतपत्रिका. या पहिल्या मतपत्रिकेला 11 मतं आहेत. प्रत्येकाला 11 असतील. या 11 पैकी आता कुणाला किती मतदान मिळालं ते पाहू. 7 पैकी 1 निवडून द्यायचं आहे. आता मग प्रत्यक्ष उमेदवारानुसार मिळालेलं मतदान दाखवण्यात येईल. कॅन्डिडेट 1ला 2 मतदान आहे या पहिल्या कॅन्डिडेटला. कॅन्डिडेट 2ला 3 मतदान आहे. कॅन्डिडेट 3ला 3 आहे. कॅन्डिडेट 4ला 1 आहे. कॅन्डिडेट 5ला 0 मतदान आहे. कॅन्डिडेट 6ला 0 आणि पहिल्या मतपत्रिकेतले जे 7वा कॅन्डिडेट आहे नोटा त्याला 2 आहेत. अशी पहिली मतपत्रिका झाली. याप्रमाणे मग आता जेवढ्याही मतपत्रिका आहेत त्या सर्व मतपत्रिकांची मतमोजणी होते. ले भाऊ मारो मारो काउंट करने का है, मारो. आपल्या लक्षात राहायला पाहिजे ते. भाऊ ईमानदारी से वोट करना. त्यांना त्यांच्या मतांना मतदान करून दाखवा आणि मग त्यांनी कोणाकोणाला केले काय केलं तसं काउंट आतापर्यंत वेगवेगळ्या